हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल दर्शनर व्लॉग्स। कसे आहात सगळे? आय होप तुम्ही सगळे छान मस्त आणि मजेत असणार आहात। सो आम्ही आता पुन्हा एकदा नवीन ट्रिपवर आलोय। ट्रिपवर नाही म्हणता येणार, हा पण एक नवीन व्लॉग असणार आहे, वन डे रिटर्न। आणि हा खूप नवीन एक्सपिरियन्स आहे। तुम्हाला आय थिंक थंबनेल बघून कळालंच असेल। आणि नवीन ठिकाण एक एक्सप्लोअर करायचं होतं। उन्हाळा चालू आहे, सो जास्त लांब अजून ट्रॅव्हल करू शकत नाही। सो एक मस्त स्पॉट शोधून काढलाय शर्विलच्या वयाच्या जी मुलं आहेत छोटी छोटी त्यांच्यासाठी पण। आणि छान वाटेल तुम्हाला पण बघून। दर्शन तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन देईल। तोपर्यंत मी शर्विलला पुढे इकडे हॉर्स पळतात सगळे, मागे डॉगी आहे। तर दर्शन तुम्हाला छान इन्फॉर्मेशन देईल। दर्शन कंटिन्यू कर, मी तोपर्यंत शर्विलला सगळं दाखवून येते। शर्विलला एक सो आम्ही आलो आहोत जॅपलॉप इक्विस्टेरियन सेंटरला, जे तळेगावजवळ आहे, सोमाटणे फाटाजवळ। आमच्या घरापासून हार्डली ते 15 किलोमीटरच होतं। आम्हाला जास्त वेळ नाही, फक्त अर्धा तास लागला इथे यायला। आणि मस्त आहे हे। इकडे बर्ड्स बरोबर खेळू शकता। बर्ड्स अगदी तुमच्या जवळ येतात आणि ॲनिमल्सही आहेत काही। तर डॉग्स आहेत, हॉर्स रायडिंग आहे इथे। हॉर्स रायडिंगचे इथे लेसन्स दिले जातात की तुम्ही प्रॉपर तुम्हाला एक बिगिनर लेवल टू ॲडव्हान्स लेवलपर्यंत तुम्ही हॉर्स रायडिंग करू शकता, असे त्यांचे ट्रेनिंग्स इथे आहेत। सर ह्याचा एक स्लॉट्स असतो, प्रत्येक दिवस तुम्हाला बुकिंग ऑनलाईन करावे लागते आणि बुकिंग खूप फुल असते। मी जवळजवळ एक आठवडा अगोदर केली होती, तेव्हा मला आजची बुकिंग मिळाली। त्यांचे स्लॉट्स असतात। मोस्टली सॅटर्डे संडे असेल तर तुम्ही खूप आधी लवकर बुक करा। आणि वीकडेजमध्ये आय थिंक एवढी गर्दी नसते, एवढा रश नसतो। पण सॅटर्डे संडे मुलांना पण वीक असतो। 9 ते 11:30। त्याच्यानंतर सेकंड स्लॉट असतो आफ्टरनून स्लॉट, ते 12 ते 2:30 असतो। आणि एक इव्हनिंग स्लॉट असतो तो 3:30 ते 6। हे नॉर्मल स्लॉट्स असतात त्यांचे। आणि एक फक्त त्यांनी मध्ये ॲड केला आहे लेट मॉर्निंग स्लॉट, जे ज्यांना लांबून येतात त्यांना ते पॉसिबल होत नाही, म्हणून एक 10:30चा एक स्लॉट, तो ॲक्च्युली ह्या स्लॉट्समध्ये येत नाही, एक नवीन ॲड केला आहे त्यांनी। तर आम्हाला लकीली तो भेटला, एक आठवड्यापूर्वी बुकिंग करून आम्हाला ते अवेलेबल झालं। आम्ही 10:30च्या स्लॉटला आलो आहे मॉर्निंगला। 10:30 ते 1 पर्यंत आहे ना? हां, 10:30 ते 1 पर्यंत स्लॉट पण होणार नाही, लवकर पण उठावं लागलं नाही आणि आता निवांत सगळं बघून होईल। आणि प्रत्येक तिकीट ॲडल्टची 990 पर पर्सन आहे। त्यात तुम्हाला ब्रेकफास्ट इन्क्लूड असतं आणि जेवण व्हेज बफे इन्क्लूड असतं। आणि लहान मुलांची आहे 750 रुपये एक पर हेडची। आणि ह्याच्यात एक असं असतं की तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करताना ना 50% ॲडव्हान्स तिथे पे करावा लागतो आणि 50% तुम्हाला इथे आल्यानंतर तुम्हाला पे करावं लागतं। अबव 3 इयर्स नाही, 2 to 10 इयर्ससाठी तिकीट आहे, बिलो 2 इयर्स काही तिकीट नाही आहे। तर मस्त आहे। इथे आल्यानंतर आम्ही आता एंट्री जस्ट केली, ते हॉर्स रायडिंगचे लेसन्स देत होते लहान मुलांसाठी। तर खूप बघून मस्त वाटलं। आणि डॉग्सही दिसले आम्हाला, कधीपासून एकदम शांत बसलेले पार्टी डॉग्स बघू शकता तुम्ही। माझं लक्ष नव्हतं आधी, एकदम शांत आहे। शांत आहे की वाटतच नाही ओरिजिनल आहे। स्टॅच्यू ठेवले आलो आम्ही तेव्हापासून तसेच आहेत। आणि ते सगळे ॲनिमल्स जे तुम्हाला दिसत आहेत, बर्ड्स ॲनिमल्स, जे आता तुम्ही येणाऱ्या व्हिडिओमध्ये पाहाल, ते सगळे पेट फ्रेंडली आहेत। म्हणजे असे तुम्ही नॉर्मल माणसांजवळ पण ते जातात, त्यांच्याशी पण ते अंगावर खेळतात असे। तर बघूया येणाऱ्या ब्लॉग्समध्ये तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत राहील। स्टे ट्यून। मम्मा चल 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 चला लवकर। ह्याची पण एकदम एक्साइटमेंट आहे। एवढे प्राणी बघितलं जवळनं, घोडा बघितलं, माय गॉड घाबरली चालेल तर डॉगी तिकडे बसला। सो आत्ता मी ते रिस्ट बँड घेतले, ते बँड बांधतात। पण एक इन्फॉर्मेशन द्यायची होती, 1000मध्ये ते हॉर्स रायडिंग नाही आहे, इन्क्लूड नाही आहे। त्याचे चार्जेस तुम्हाला वेगळे आहेत। 15 मिनिटाची ती राईड आहे, ज्यामध्ये ते तुम्हाला गाईड पण करणार। तर लहान मुलांचे 500 रुपये 500 आणि मोठ्यांचे 600 15 मिनिटाचे आहे। ते तुम्हाला गाईड करतील, पण वेळ मिळाला तर हॉर्स राईड पण करू। सो चलो। हे आहे ते हॉर्स रायडिंग सेशन्स। इथे ते असं बॅरियर्स ठेवतात, त्याच्यावरनं हॉर्स जम्प करतात। त्याची सेशन मस्त ट्रेनिंग सेशन ते देतात। आता सध्या त्यांनी पॉज घेतले आहे तेवढ्यापुरती। मस्त झाडे तिथे आजूबाजूला, खूप प्लांट्स त्यांनी केलेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे प्लांट्स आहेत, मस्त आहे। Good morning and welcome to Jaffalo.
Japlope is a horse riding center where we teach children and adults too. We started in the year 1998. Formerly, we were a stud farm. This enterprise is owned and run by a mother and son, and our center is based on a 10+ acre out of the 50+ acre which we own. We are one of the biggest riding schools in the country, and in fact the biggest in Western India. We started with 6 horses. Today we have 75+ horses with us. So now your names will be called out and put into a group. So thank you very much for your time and have a great day. Thank you. Yes. Yeah. Which color you want? Konta color पाहिजे तुला? Red. Simple rules. Bucket बाबांना दे. Why? Because there are hens and turkeys around. They are smart. They know they are forever hungry for bread. They'll come and push your bucket. उनको मालूम है बच्चे डर जाते हैं, तो बच्चे डरेंगे, bucket गिरा देंगे, bread मिल जाएगा. Smart. That's the reason. Once our bread is done, then you can give your buckets to your kids. वैसे मत देना. Now, there are some groups around. Don't get mixed up with them or don't lag behind कि अपनी वजह से कोई रुके. Simple. I'll give you sufficient time. ये Shaggy और Maggie है. ये emus है. क्या है ये? Emu. They are the only birds who have won 3 wars with humans. एक ही जानवर है जिसने 3 बार इंसानों को जंग में हारा है. It was against the Australian army, the Great Emu War. You can Google it, you will find the info. तो थोड़ा एटीट्यूड बनता है, so they will like झुकेगा नहीं. So अगर आपका पत्ता वो निकल नहीं पाए तो वो लेंगे और फेंक देंगे. तो पत्ता ठीक से पकड़ना और उन्हें देना है, वो तोड़ के खाना. और एटीट्यूड है तो बहुत चूजी है, मूडी है. अच्छा पत्ता हो तो ही लेते वरना नहीं लेते. वेयर दिस आर फाइंड अभी कौन से कंट्री? अभी नॉर्मली वो ऑस्ट्रेलियन ओरिजिन है, बट अभी सारी दुनिया में पाए जाते हैं. इन इंडिया ऑल्सो यू कैन हैव देम. पोल्ट्री रहती है वैसे इनकी बीवी में. चलो इसको देना है. डर क्या कि इज गुड, मोर देन इनफ. 1-2 पाने इज मोर देन इनफ. वेरी गुड. आपको तो लाना है. मेरे को तो वो गॉडजिला याद है कि गॉडजिला. त्याला ते पान आवडलं नाही वाटलं. पान नाही आवडलं. घेते का व्हिडिओ? ठीक आहे. हे गीज आहे दादा, डुंबरू अँड दामिनी टर्कीज. वाव. ए बापरे. हे बघ किती मजा आली. देखो दो बच्चों को देना नहीं है. Okay, so these are geese over here. And those are ducks. Those are Indian runner ducks. Ducks are timid. आबरदत, डरते हैं, वो शाय रहते हैं, इंटरेक्शन ज्यादा अच्छा नहीं लगता. बच्चा भी पीछे चलेगा तो डर के भाग जाएगा. और ये जो इंट्रूडर है, शी इज नेम इज अनीता. शी इज अ गिनी फाउल. इट्स अ डिफरेंट ब्रीड ऑफ बर्ड्स, बट इसको भी ब्रेड पसंद है तो आ गई है. व्हाट यू हैव टू डू इज यू हैव टू फिनिश योर ब्रेड हियर. आधा इधर आधा उधर. कैसे देना है? टेक सम ब्रेड इनटू योर पाम एंड बेंड डाउन. दे विल कम एंड ईट फ्रॉम योर पाम. शर्विल काय नाही करत. थांबा थांबा, तुम्ही बसा तिकडे. बस ये नाही. अजून घ्या, अजून घ्या. आता नीट घ्या. खाली बघ, थोडंसं खाली बघ, थोडंसं खाली बघ. निर्भी डक्की की बघ. मला एक ठेवा. आता असा घे. पुढे पुढे
का गेले सगळे? हा हा अभी जो ग्रे कलर का है सेकंड हॉर्स वो भीमतड़ी ब्रीड का है, इसका नाम शिवनेरी है। तो भीमतड़ी ऐसी ब्रीड ऑफ हॉर्सेस है जो भीमा नदी जो है, भीमा रिवर जो है उसके बैंक्स पे डेव्हलप हुई। भीमा नदी काठी जे आले उगम पावले त्यांना भीमतड़ी म्हणतात। दे आर शॉर्ट हॉर्सेस, एक्सीलेंट एट एंड्योरेंस एंड ग्रेट वॉर हॉर्सेस। क्योंकि ये जो रीजन है डेक्कन प्लेट्यू है, तो हिली रीजन है सब। तो हिली रीजन में अगर आप ऊंचा घोड़ा लेके जाओगे तो दुश्मन मारने से पहले आप पैर से टकरा के गिर जाओगे, दुश्मन बाद में मारेगा। तो छोटे हॉर्सेस चाहिए थे, भीमतड़ी ब्रीड डेवलप होगी। छोटी है, एक्सीलेंट एंड्योरेंस है, क्योंकि जंग पे जाओगे कितने दिन चलेगी मालूम नहीं रहता, दाना पानी रसद कम रहती है, उतने में चलना चाहिए। इंडियन ब्रीड्स आर एक्सीलेंट एट एंड्योरेंस। बाद में ये जो है ये वल्कन है, ब्लैक हॉर्स, ये ऑस्ट्रेलियन थरोब्रेड है। थरोब्रेड ऐसे हॉर्सेस रहते हैं जो आप रेस कोर्स में देखते हैं रेस करने के लिए। इन्हें स्पीड रहता है, स्ट्रेंथ और स्टैमिना नहीं रहता है। बाद में बाकी जो है वो जिप्सी मैनर रह गए। अगर आप गुजरात में जाओगे काठियावाड़ रीजन है, वहां पे वहाँ वाले जो घोड़े थे उन्हें काठियावाड़ी बोलते हैं। राजस्थान में जाओ मारवाड़ी, मणिपुर में जाओ मणिपुर गुनी, जंस्कर चतुर, जैसे अलग अलग रीजन के हिसाब से अलग अलग क्वालिटीज है, अलग अलग घोड़े हैं। अभी जैसे ऊपर जाओगे नॉर्थ में प्लेन है, तो प्लेन है मतलब आमने सामने वाली लड़ाइयाँ ज्यादा होती थी। तो हाइट इज एन एडवांटेज, जितने ऊंचाई से मारोगे उतना आसानी से मार पाओगे। तो काठियावाड़ी या मारवाड़ी घोड़े की हाइट भीमतड़ी घोड़े से बड़ी रहती है कंपेरेटिवली। मारवाड़ी घोड़े आप देखोगे तो ऐसा लगेगा कि कान की जगह दो तोते बैठे हैं वो हिल रहे हैं, ऐसे थोड़े से कर्व रहते हैं कान। आई विल शो, अगर नीचे वाले स्टेबल में कोई मारवाड़ी घोड़ा रहा तो आई विल शो यू। नाउ विल गो एंड मीट सम टर्टल्स। चलो त्याला पण आवडत नाही मी पकडलेले। सो असं वळवळ वो ऐसे हिलेंगे, छूटने की कोशिश करेंगे, छोड़ना नहीं है। होल्ड देम लाइक अ बर्गर, जस्ट डोंट ईट इट। और कीप योर वन हैंड बिलो द बेली, अदर ऑन टॉप ऑफ इट, ऐसे पकड़ो। नाखून दोनों लगने वाले हैं, छोड़ना नहीं है। If they love you more, they'll pee on you, nothing more than that. But then please don't touch them. If you're uncomfortable holding them, leave them on the ground like this, inside or outside. Who wants to hold it outside? ते घासतात नको, चढायला वगैरे पकडते मदत, तू पकड, खूप पाडले तर आम्ही कापतो, घे ना पकड। आम्ही त्यांना नाही डिस्टर्ब सोडलं जाईल ना, मग लागेल बिचारांना। परत खाली ठेवून द्यायचं लगेच। पकडायला सांगितलं त्यांनी, तोंडाचा हातच नाही द्यायचं। फोटो काढ, थांब थांब, फक्त बत्ती आला। बेल्ट काढून घेऊ, काय नाही होत। तुला हात लावायचा, मी नर्वस झाले, तो पण शांत झाला। आपल्याला ही बाई पाडत ना। ती मदर आहे तिथे। These are guinea pigs, and they are from the family of rodents. So what are rodents?
So basically, rodents are those animals whose teeth keep on growing. उनका सर नहीं बढ़ रहा है लेकिन उनके दांत बढ़ रहे हैं continuously throughout their life. So if they don't nibble, their teeth will outgrow the size of the skull. It will penetrate it and then they'll die. Else they'll outgrow in any direction. They'll die of starvation. They won't be able to eat. So they have to keep on nibbling. इसलिए जब चूहे आते हैं कुछ ना कुछ कुतड़ के चले जाते हैं. So the biggest rodents are capybaras. And the smallest ones are many of them, like चूहे वगैरह वो सब rodents. Squirrels rodents है, guinea pig rodents है. Guinea pigs are too delicate to be squeezed. तो दबाना नहीं है. ध्यान दे, बच्चे प्यार से दबा देते, उन्हें मालूम नहीं कितनी ताकत लगाई है. दबाना देतो तुझ्याकडे थांब, सगळ्यांना देणं. प्यार करना है. Main motive is not to feed them, it's to pet them. But don't put your finger in their mouth. Yeah. Your finger just looks like a carrot. What do you expect? किती छान आहे. दर्शन शर्विल घे तू. पानं द्या खाते पप्पा. खाते खाते चालू केले खायला. नाही ना ते शर्विल तू पकड दे, वो तुझं खाता घे है. ना तुझं. हात लाव त्याला. हात लाव. एक मिनिट. ये अच्छा है. किती मोठं तोंड उघडतं. कधी रही हे थोडा डेंजर है. नाही रे. खाऊन घेतात. जीभ लागते इकडे. याला दे. असं ठेवायचं नाही. इथे बघ. कसं कसं ये बस बसा. बच्चा मुझे दे दो. आप यू कॅन फील. तिकडे पण दे. अर्धे भरून दे. टाकू नको. चलो. हे बघ. सुजल मस्त वाटत. माझ्याकडे बघ किती आले. अरे बापरे, तुम्ही 2 हातात घेतले होते. हलवू नका पप्पा. तोच मार. दादाकडनं माप खायला चालेल. थोडे जण त्याच्या आता ते पडलं होते. सरळ दादा जाऊ दे. धरून ठेव. येणार. किती भारी. हलवू नको. घाबरू नको. घाबरू नको. नका लागतात त्यांची. करून ठेव. आणि नको असं ताट दे. पडलं त्याच्या. पप्पाकडे बघ.
एक काम कर, दुसऱ्या हातून वरती कर. त्यांना वाटतं दुसऱ्या हातात पण दोन्ही हातून वरती. पप्पा किती आले सर, पप्पा कडबं किती आले. डिझाईन आहे त्यांच्या बघ ना. उतरणार. अरे तुझ्याकडे आला तो आहे. अरे उतरणार ना ते. अरे काय नाही दादा, आज खायला संपलं. तू कुठे चाललंय? काय तुझ्याकडे खायला? काहीच नाही माझ्याकडे आता. संपलं. लंच टाईम झाला आहे आणि त्यांच्या कॉम्प्लिमेंटरी, जसं मी सांगितलं की त्यात लंच पण कॉम्प्लिमेंटरी आहे, बुफे असतं. आता घ्यायला चाललो आहे मी. मेनू आहे इडली सांबार, चटणी, व्हेज ग्रिल, सँडविच, पास्ता, पिझ्झा, कट फ्रूट, एगलेस वॅफल, कॅरेट केक, टी, कॉफी, बॉर्नविटा आणि शुगर कॅन ज्यूस. शुगर कॅन ज्यूस तिथे अवेलेबल आहे, अनलिमिटेड आहे, कितीही पिऊ शकता. आणि जेवण इथे आहे. इडली सांबार चटणी. दिस इज सँडविच. वॉफल आहे, याला ते क्रीम येते, क्रीम दिसत नाही आता. राइस 5 मिनट. पास्ता. राइस अभी अड़ गया क्या? और एक सर्विंग लेना रहेगा तो कैसे लेगा? फ्रूट पास्ता इथे आहे, केक पिझ्झा इथे येतो, परत ते ओव्हन मध्ये होतोय. टी कॉफी बॉर्नविटा. आम्ही मस्त जेवण केलं, सगळ्यांचं जेवण झालंय पोट भरून. जेवणात काय काय होतं ते तुम्ही सगळं बघितलं. थोडा वेळ बसलो, रिलॅक्स केलं आणि मग नंतर असे हॉर्स फिरतात ते बघायला आलो. आणि जेवणाच्या क्वालिटीबद्दल म्हणाल तर ओके आहे, असं खूप टेस्टी नाही आहे, पण ठीक आहे, इन्क्लुडेड आहे त्या पॅकेजमध्ये. तर आणि भूक पण लागते 1 वाजेपर्यंत. आम्ही खाल्लं पण ओके आहे. आणि मुलांसाठी आहे म्हणून मुलांचे ऑप्शन जास्त तिथे. पास्ता जसं तुम्ही व्हिडिओत बघितलं असेल, शर्विलने ते एन्जॉय केलं. त्यानंतर आता माती एन्जॉय करतोय, मातीमध्ये बसून आरामशीर चालू आहे. मागे आवाजाला त्याला पण भूक लागली आहे त्याला. तो पण त्याचं जेवण एन्जॉय करतोय. म्हणजे त्यांचा टाइम स्लॉट जरी झाला ना, आमचा टाइम स्लॉट होता 1 वाजेपर्यंत असं, पण ते झाला तर असं नाही की जेवण झालं आणि निघा असं. तर आपण थोडा वेळ निवांत बघू शकतो जेवणानंतर. तर ते हॉर्स बघतोय, अजून पण तुम्ही पुढे जाऊ शकता, पण आपल्यासोबत तेव्हा गाईड नसतो किंवा आपल्याला भरवायला काय नसतं. तुम्ही फक्त जस्ट बघू शकतात, प्राण्यांना हात लावू शकतात, तेवढं आहे. सो आणि ऊन आहे, लकी आम्ही एवढ्यात की ऊन नाही आहे, ऊन मिळालं आहे आम्हाला. थोडंसं मस्त पावसाळी वातावरण झालेलं आहे, कडक ऊन नाही आहे. सो थांबू अजून थोडा वेळ, एन्जॉय करू. शर्विलला पण मातीत एन्जॉय करायचं असतं. हे बघ कशी उडवते माती. ची अशी ची. सगळ्यात बेस्ट काय माहिती, कोंबड्यांचा आवाज, घोड्याचा आवाज, कसलाच गाणं, म्युझिक, डीजे असं नाही, सगळे नॅचरल आवाज. वर एवढे कावळे किती होते दर्शन. हो, आणि सगळीकडे मस्त त्यांनी झाडं लावली होती, सगळीकडेच प्लांट्स आहेत. असं कडक ऊन जरी असेल ना तरी जाणवत नाही. असं तुम्ही हात लावू शकतात, बघू शकतात. सगळे ॲनिमल्स पेट फ्रेंडली आहेत, म्हणजे कोणालाही काही हार्म नाही करत. आता इकडून कावळ्यांचा आवाज येतो, इकडे लगेच कोंबड्यांचा आवाज तिथे त्या साईडला, मध्ये मागे लगेच घोड्याचा आवाज होता. इथे दिवसभर राहावं असं वाटतं.
त्याच्यात खातोय निवांत त्याचं छान. तर पुढे बघूया या. केवढा मोठा आहे पण तो. किती मोठा आहे बा. सर्व हलू नको तो येईल जवळ. आणि इथे एक आहे. मोठा आहे तो बघितलं का काय बघ नाहीये फिश बघ. फिश पॉन्ड आहे. फिश पॉन्ड हो ना छोटे छोटे. फ्रॉक पण आहे. काय तिकडे सो निघण्याची वेळ झालेली आहे. आत्ता वाजले 3. आमचा 1 पर्यंतच टाइम होता तरी आम्ही मस्त जेवलो आणि निवांत इथे फिरत होतो. स्पेशली मला असं वाटतं ना की हे जे हा जो स्पॉट आहे ना हॉर्स ट्रेनिंगसाठी खूप स्पेशल आहे. कारण इतके प्रकारचे हॉर्स आहेत आणि मागे पण तुम्ही बघू शकता पूर्ण हॉर्स आहेत. एकाच रोमध्ये असे 10 ते 12 असे वेगवेगळे ठेवले आणि असे खूप जास्त ट्रेनिंग सेंटर त्यांनी असे तयार करून ठेवलेले. इथे माती वगैरे इथे त्यांची ट्रेनिंग होते आणि आपण पण जे तुम्हाला मी सांगितलं पे करून आपण पण ते करू शकतो. पण स्पेशल जागा ही जास्त हॉर्ससाठी आहे आणि आपण जे एन्जॉय केलं ते पण काही कमी नव्हतं. खूप एन्जॉय केला आणि मजा आली जॅपलोप पार्कमध्ये, जॅपलोप सेंटरमध्ये बेसिकली. आणि मस्ट विजिट प्लेस आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. लहान मुलांबरोबर मोठे एन्जॉय करू शकतील इतकी ते मस्त आहे. आणि जे एक व्हिडिओमध्ये तुम्ही पाहाल जेव्हा ते बर्ड्स येतात हातावर बसतात इतकं मस्त फिलिंग आहे. इतकं भारी वाटतं होते ते बर्ड्स हातावर येतात ती जे फिलिंग. त्यांची जी टोच लागते हाताला आणि छाटचे त्यांची नखं लागतात ना हाताला काय बोलणार. ते इतकं सुंदर वाटत होतं. मी तर म्हणते मुलांना काय आपल्याला पण इतकं छान वाटू शकतं. सो मस्ट ट्राय. तुम्ही नक्की ट्राय करू शकता. 3 तास तुमचे छान जाणार इथे. पैसे वर्थ आहे. आणि त्यांची मी जसं हिने म्हटलं ना की ट्रेनिंग एक 15 मिनिटाचे ते काहीतरी 500-600 रुपीज आहेत. पण त्यांचे ना मेन क्लासेस पण आहेत. 11 सेशन्स 12 सेशन्स असे पण ते घेतात. तर मी आत्ता पाहिलं तो बोर्ड 16,000 रुपये फी आहे त्यांची 11 की 12 सेशन्सची. तर ते पण मस्त आहे. म्हणजे पण वेल मेंटेन ठेवले पण आहे त्यांनी तसे एकदम मेंटेन ठेवले. म्हणजे प्रॉपर हॉर्स ट्रेनिंग जर करायचं असेल ना तुम्ही त्यासाठी सुद्धा इथे ट्राय करू शकतात. आणि आमच्यासारखं 3 तास एन्जॉय करायचं असेल ते पण येऊ शकतात. 3 तास वर्थ आहे एन्जॉय करायला. म्हणजे असं कुठे तुम्ही बोर नाही होणार. आणि सगळं फिरून झाल्यानंतर पण तुम्हाला पूर्ण जो एन्व्हायरमेंट आहे तो फिरायला पण ते लोक वेळ देतात. तुम्हाला असं काही घाई नाही करत. सर तुमचं झालं स्लॉट तुम्ही जा आता. फक्त गाईड नसतो आपल्यासोबत तेव्हा. बाकी तुम्ही नंतर ट्राय करू शकतात. प्रत्येक प्राण्याजवळ प्रत्येक पक्ष्यांजवळ ते इन्स्ट्रक्शन देतात कसं तुम्हाला भरवायचं काय नाही करायचंय कसं द्यायचं हे सगळं देतं. त्यामुळे आपल्याला नक्कीच हेल्प होते. काही नाही भरवायचं हे पण सांगतात. प्लस काय भरवायचं म्हणजे कुठला प्राणी काय खातो. त्यांची एक बकेट असते. त्या बकेटमध्ये कुठला प्राणी काय खाईल हे पण ते सांगतात आणि तेच त्यांना फीड करायला ते सांगतात. एक मस्त आहे. म्हणजे गाईड पण त्यांनी चांगलं आम्हाला टूर गाईड मस्त आणि स्टाफ खूप चांगलं आहे. प्रत्येक ठिकाणी हेल्पफुल आहे आणि कुठेच ॲरोगंट असं कोण बोलणार नाही. व्यवस्थित सगळे मला खूप आवडलं. म्हणजे मी तर 10 on 10 देईन. आणि जागोजागी थंड पाण्याची सोय मेन म्हणजे ते विकत घेण्याची गरज नाही. तुम्ही मस्त आपली बॉटल भरू शकता आणि थंड पाणी एन्जॉय करू शकता. नाही तर त्याचे वेगळे चार्ज द्या असं काही नाही. ती सोय मस्त आहे. जागोजागी वॉशरूम आहे. क्लीन आहे. जागा स्वच्छ आहे. सगळे एवढे प्राणी असून सुद्धा वेल मेंटेन आहे. सो तुम्ही नक्की 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 ट्राय करा. मी नक्की तुम्हाला सजेस्ट करेल की मुलं असतील किंवा कपल असतील सगळे छान एन्जॉय करू शकता. सोबत हा ब्लॉग इथपर्यंतच होता. आय होप तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल. न्यू थीम आम्ही घेऊन आलो होतो तुमच्यासाठी. त्याचबरोबर आम्ही सुद्धा एन्जॉय केला. सो प्लीज लाईक शेअर अँड कमेंट. आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बी हॅपी अँड कीप स्माइलिंग. बाय.